माझ्या बाजूला राजन विचारे आहेत। राजन विचारे ठाणेकर आहेत। खरा ठाणेकर कोण असेल तर राजन विचारे। म्हणजे ठाण्याची शिवसेना काय आहे हे राजन विचारांइतकं कोणी सांगू शकणार नाही। बाकी सगळे ढोंगी बोगस आहेत। आपण शिवसेनेमध्ये अनेक वर्ष आहात, म्हणजे शिवसेनेमध्ये जे निष्ठावान आहेत त्यांची वर्ष मोजायची नसतात की मी इतके वर्ष आहे, मी इतके वर्ष आहे। काही लोक सांगतात मी 25 वर्ष आहे, मी 30 वर्ष काढली। शिवसेनेचा खरा जन्मच ठाण्यातून झालेला आहे आणि आता त्या ठाण्यातल्या शिवसेनेवर काही लोकांनी हक्क सांगितलेला आहे। तुम्ही जी शिवसेना पाहिली बाळासाहेब ठाकरेंची ठाण्यातली ती काय होती? मला वाटतं सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये 1966 साली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर जे ज्या ठाण्यामध्ये पहिली सत्ता जर कुठे मिळाली असेल या महाराष्ट्रामध्ये तर ती ठाण्यामधून झाली आहे। आणि त्या ठाण्यातून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता ज्याची एक कार्यकर्ता म्हणून काम करता आम्ही, मला वाटतं शाखा प्रमुख, 4 वेळा नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदार हे कोणामुळे मिळालं तर ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी, त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, ह्यांनी आम्हाला संधी दिली। म्हणून आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी गल्ली ते दिल्ली हा जो प्रवास त्या निमित्ताने झाला। पहिली शिवसेनेची मारामारी कधी केली? पहिली मारामारी त्याला आपण, मला वाटतं आपला जन्म सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठीच या कार्यकर्त्यांचा जन्म झाला याने फार मारामाऱ्या केल्या आणि त्यावेळेला मला वाटतं संघर्ष हा आपल्या 5वीला पुजलेला आहे आणि मला वाटतं सर्व कार्यकर्ते ह्या मशिनीतूनच तयार झालेले आहेत आणि हे करत असताना ह्या कार्यकर्त्या ते हा जो प्रवास झाला हे 4 अक्षरामुळे झाला आणि असंख्य आपल्याबरोबर काम करणारे जे शिवसैनिक आहेत आज त्या कुठल्या पदाची अपेक्षा न करता त्या ठिकाणी आपल्यासाठी दिवस रात्र, मग कोणाला नगरसेवक, कोणाला आमदार असेल, कोणाला खासदार असेल, हे काम करण्याची संधी ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यामुळे कुठलीही अपेक्षा न ठेवता हे रात्रंदिवस करत असतात। म्हणून आमच्यासारखे एक सामान्य कार्यकर्ते आज इथपर्यंत येऊन ठेवलेले आहेत। राजा, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर या, तुम्हाला मंत्रिपद देतो, तुम्हाला काही पद देतो, हे तुमच्यावर पण दबाव आला असेल। अख्खं ठाणं रिकामं केलं, पण राजन विचारे तुम्ही शिवसेनेची मशाल घेऊन तिथे उभ्या, ही प्रेरणा कशी निर्माण झाली आपल्यामध्ये? मला वाटतं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तुमच्यावर दबाव किती होता त्यावेळेला आणि धर्मवीर आनंदीगे साहेब, मला वाटतं प्रत्येक शिवसैनिक हा संघर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी तयार होऊन एक चांगलं नेतृत्व करण्याचा प्रयत्न झाला। आणि तुम्ही बघितलं असेल ज्या ठाण्याला एक गद्दारी नवीन आहे। मला वाटतं प्रकाश परांजपे महापौर पदाच्या निवडणुकीला उभे होते आणि त्यावेळेस सुद्धा ती गद्दारी झाली होती, पण त्यावेळेस गद्दारी झाल्यानंतर 39 नगरसेवकांचे त्या ठिकाणी राजीनामे घेतले होते आणि त्यानंतर एक हाती सत्ता त्या ठिकाणी ठाणेकरांनी दिली आणि त्यानंतर जी आता 3 वर्षापूर्वी जे काही झालं त्या अख्ख्या देशाने बघितलं, परंतु 133 देशांनी बघितलं असे ते सांगतात। परंतु हे काय भूषणावक नाही, कारण या ठाण्यामध्ये असंख्य असे त्या ठिकाणी मोठमोठे नेते होऊन गेलेत, मग सतीश प्रधान असतील, मोदा जोशी असतील। आज खऱ्या अर्थाने बघितलं असेल ठाण्यात जे शिवसैनिक घडले ते मला वाटतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख असतील, दिघे साहेब असतील, उद्धव साहेब असतील आणि त्यांनी केलेलं
या ठाण्यामध्ये जे काय विकासाचं योगदान होतं आणि त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल टी चंद्रशेखर नावाचे आयुक्त त्या ठिकाणी आणले होते आणि जो काही ठाण्याचा जो विकास झाला ते शिवसेना प्रमुखांमुळे झाला. तुम्ही आनंद दिघ्यांना जवळून पाहिलेलं आहे. आज आनंद दिघ्यांना हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला की आनंद दिघे आमचेच. मला वाटतं आनंद दिघ्यांबरोबर सर्वाधिक काळ तुम्ही काम केलेलं आहे विचारायची. मला असं वाटतं की दिघे साहेब वयाच्या 49व्या वर्षी त्या ठिकाणी गेले, परंतु दिघे साहेबांना ज्यावेळेला ही जी काही गद्दारी झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही त्या काळच्या काळामध्ये त्यांना टाळा लागला आणि त्यामुळे ते जवळजवळ तुरुंगात होते आणि त्यावेळेस सुद्धा त्यांच्या मनात कधी विचार आला नाही की या ठिकाणी मी आतमध्ये या ठिकाणी आहे. त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं, परंतु त्यांनी कधी असं हे नाही केलं की बाबा मला आता यातून बाहेर काढा, मी तुमच्या प्रवेश करतो. त्यांचं वाक्य होतं, ज्यावेळेला त्यांचे वकील ॲडव्होकेट ओळेकर साहेब त्या ठिकाणी ती केस प्रभाकर हेगडे त्यावेळेला लढत होते आणि प्रभाकर हेगडे तर काँग्रेसचे होते साहेब, आणि ते असताना सुद्धा त्यांनी वकीलपत्र त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यावेळेला फक्त साहेबांचं एक वाक्य होतं की गद्दारांना क्षमा नाही. आणि मला वाटतं ही मुलाखत तुम्हीच त्या ठिकाणी लोकप्रभेमधून राऊत साहेबांनी त्यावेळेला मांडली होती आणि त्याचे ते अग्रलेख आणि त्यावेळेला भरपूर त्या बाबतीत चर्चा झाली. त्यावेळेला प्रभाकर हेगडेंनी मला वाटतं जेलमध्ये निरोप पाठवला होता की आपण फक्त एवढंच बोला की मी असं बोललो नाही. त्यांनी हेगडे साहेबांना निरोप पाठवला की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये जे बोललो गद्दारांना क्षमा नाही, ते मी परत बोलतोय की मी त्या बाबतीत बोलणार नाही, की मी हे बोललोय ते ठाम आहे. आणि त्यावेळेस सुद्धा त्यांच्या मनात कधी विचार आला नाही की मी आता जेलमध्ये आहे, मी कधी सुटेन. परंतु या शिवसैनिक आणि ठाणेकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या ह्याच्यामुळे ते रेट्यामुळे ते त्या ठिकाणी सुटले गेले. आनंद दिघे एक वेगळंच रसायन होतं आणि निष्ठा काय असते माननीय बाळासाहेब ठाकरेंवरची ते आनंद दिघ्यांकडून शिकण्यासारखं होतं. हे ठाणेकरांना जास्त माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे या नावात जादू होती आणि चमत्कार सुद्धा होता. हा सगळ्यांनी आम्ही अनुभव घेतलेला आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर अख्खा आयुष्यभर काम केलं आणि म्हणून आज ही शिवसेना टिकून आहे. आज इथे जे सगळे उपस्थित लोक आहेत, सामान्य शिवसैनिक आहेत, अरविंद पदाधिकारी आहेत, त्यांनाही आमिषा आली ना, पण त्यांनी सुद्धा एका श्रद्धेनं इथे ते राहिले आहेत. राजन विचारेजी, मला आपल्याला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे. लोक असं म्हणतात की ठाण्यामध्ये शिवसेनेची फार मोठी पडझड झाली, पण ठाण्यात शिवसेनाचं नाही. तुम्ही स्वतः शिवसेनेचे नेते आहात, तुम्ही ठामपणे तिथे शिवसेनेचं काम करताय, निवडणुका लढवलेल्या आहात. ठाण्यात आज शिवसेनेची स्थिती काय आहे? मला वाटतं ठाण्यामध्ये आजही गेले ते सर्व लाभार्थी आहेत, सर्व ज्यांना 2 नंबरचे धंदे होते, बाकीच्या काही गोष्टी होत्या, अशा लोकांना त्या ठिकाणी जावं लागलं. आणि जे खऱ्या अर्थाने निवडून देणारे जे शिवसैनिक आहेत ते आजही तिथेच आहेत. आणि त्यामुळे आज तुम्ही बघितलं असेल, ठाणे लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, तुम्ही मतांची जी टक्केवारी तुम्ही बघितलीत आणि तुम्ही बघितलं असेल लोकसभेला काय झालं, मशीनमध्ये घोटाळे. आज तुम्ही 2 दिवसापूर्वीच मला वाटतं तो घोटाळा उघडकीस आला. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर की जो खरा कार्यकर्ता आहे, जो निवडून लोकांना देतो, लोकप्रतिनिधी बनवतो, तो आहे तिथेच आहे साहेब. आणि जे ठाणेकरांचं जे प्रेम आहे ते आजही आहे. परंतु आज तुम्ही बघितलं असेल दोन्ही निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने गैरवापर झाला आणि त्या ठिकाणी जी काही बघितलंय संबंध महाराष्ट्राने बघितलेला आहे की कशा पद्धतीने पैशाचा गैरवापर झाला,
आणि असं असताना सुद्धा आज तिथले जे शिवसैनिक आहेत खऱ्या अर्थाने